नमस्कार, मी संदीप देसाई, TV9 विशेषची सुरुवात करू एका ब्रेकिंग बातमीनं. भ्याड हल्ले करून कुणी कुणाला थांबवू शकत नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. वैफल्यग्रस्त अवस्थेतून असले प्रकार घडतात असं म्हणत फडणवीस यांनी टीकास्त्र टाकलंय. योग्य ती कारवाई केली जाणार असंही फडणवीसांनी इशारा दिलाय. चिपळूणमधील राड्यावरून गृहमंत्री फडणवीस यांनी थेट इशारा दिलेला आहे. भ्याड हल्ले करून कोणीच कोणाला थांबवू शकत नाही आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारची राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये काही लोक करतायत, निश्चितपणे त्यांची निराशा ही त्यातनं आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, आता जी घटना घडली आहे त्याच्यावर योग्य कारवाई आपण करू. दिनांक 24, 25 आणि 26ला पुण्यामध्ये एक अतिशय भव्य असा डिफेन्स एक्सपो हा महाराष्ट्र सरकारने आयोजित केला आहे. आत्मनिर्भर भारत ही संकल्पना डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये माननीय मोदीजींनी आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात डिफेन्स MSMEs तयार झालेले आहेत आणि एक मोठी कॅपेबिलिटी आपल्या देशात तयार झाली.